हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आज आपण बघणार आहोत छोलेची भाजी. छोल्याची रेसिपी कशी बनवते मी माझ्या पद्धतीने बनवते, ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. छोले आपल्याला कुकरला लावून घ्यायचे, 4 ते 5 शिट्ट्या घेऊन चांगले शिजवून घ्यायचे आहे. आपल्याला वाटण लागणार आहे. त्यासाठी वाटण्यासाठी आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी खोबरं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 कांदे बारीक कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते वाटण करून घ्यायचं आहे. त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची वाटण करताना. आपले छोले शिजले आहेत की बघून घेऊया. मस्तपैकी आपले छोले शिजले आहेत. तुम्ही बघू शकता छान असे सॉफ्ट शिजले आहेत. असे हाताने दाबल्या जात आहेत मस्तपैकी. आता आपण वाटण करून घेतलं आहे. कांदाही आपला कापला गेला आहे. आता मस्तपैकी फोडणी देऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 चमचे तेल. त्यानंतर आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. त्यात स्टारफूल, दालचिनीचा तुकडा आणि जिरे घातले आहे. त्यानंतर आपल्याला ते फ्राय झाल्यानंतर कांदा हा फ्राय करायला टाकायचा आहे. 2च कांदे घ्यायचे आहेत, जास्त कांदे घ्यायचे नाही आहेत. तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरीही घालू शकतात. मला टोमॅटो नाही आवडत कारण भाजी गोड गोड लागते, त्यासाठी मला टोमॅटो नाही घालायचं आहे. मसाले बघू शकतात. काश्मीरी लाल मिरची पावडर, इथे घरगुती काळा मसाला आहे, छोल्याचा मसाला आणि धण्याची पूड घेतली आहे आणि चिमूटभर हळद घेतली आहे. तुम्ही हे सगळं बघू शकतात. छान असा आपला कांदा फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. पाऊण वाटी वाटण टाकायचं आहे. वाटण घातल्यानंतर मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही असं मस्त आपलं वाटण फ्राय होतं आहे. 5 मिनटं लागतील आपल्याला वाटण फ्राय व्हायला. वाटण आपलं फ्राय झालेलं आहे. मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं आहे. त्यात आपल्याला मसाला घालायचा आहे. मसालाही छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकतात तुम्ही मसाला टाकल्यानंतर असा छान असा कलर येणार आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आपण वापरली आहे तर छान कलर येतो भाजीला. तुम्ही बघू शकतात आता मस्तपैकी तेल सुटायला लागलं आहे. तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये छोले घालायचे आहेत. छोल्याचं पाणी आपल्याला छोले शिजवल्यानंतर जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे. फक्त छोले आपल्याला यात घालायचे आहेत आणि मग छोले पूर्णपणे आपण वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपली भाजीचा कलरही खूप छान येतो आहे. छोले फ्राय झाले आहेत. मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स झाले. थोडंसं मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी घालूया. जे शिजवलेलं पाणी असतं ना छोल्याचं, तेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा घालायचं असेल तर पाणी थोडंसं गरम करून घ्या आणि मग वरून आपण ते पाणी घातलं तरीही चालेल. कारण गरम पाणी घातल्याने छान आपल्याला तेलही छान येतं आणि छान तेल सुटतं भाजीला. त्यामुळे आपण पूर्ण सगळं पाणी आपण त्यात घालून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतात आपली भाजी अशी मस्त छान उकळी आली आहे. एक वेळ आल्यानंतर आपल्याला वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर घातल्याने छान असा सुगंध येतो भाजीला आणि दिसायलाही खूप छान दिसते. बघू शकतात तुम्ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. एकदा नक्की ट्राय करा. माझ्यासारखी भाजी करून बघा. मी केली आहे तशी. नक्की लाईक करा.